नमस्कार, मी गणेश पाडे. साइन पोस्टमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण आलेलो जोगेश्वरी पश्चिम या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझ्यासमोर किती मोठ्या प्रमाणात जे मुंबईतील ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांची जी लाईन लागलेली आहे. मात्र ही लाईन कशासाठी लागली हे जाणून घेण्यासाठी आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही गाईडलाईन काढलेली आहे की मुंबईतील जे ऑटो रिक्षा चालक टॅक्सी चालक आहेत त्यांना मराठी येणे अनिवार्य आहे, कारण त्यांना फक्त प्रवाशांसोबत तरी त्यांनी मराठी बोलावी. त्यासाठी त्यांना 15 तारखेपर्यंत असं अल्टिमेटम दिलेलं आहे की काही शब्द जे आहेत मराठी शिकायचं आहे. मात्र ज्याप्रमाणे शिकवण्याची जी मोहीम ज्यांनी हाती घेतलेली आहे ते इकडचे जे स्थानिक महाराष्ट्र नवनर्स महिन्याचे वॉर्ड क्रमांक 100चे शाखाध्यक्ष आहेत लक्ष्मण वाघमोडे, ते अनेक माध्यमातून ते आपल्या जनतेची सेवा करत राहतात, अनेक उपक्रम ते राबवत राहतात जनतेसाठी आणि आज ते आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम वाघमोडे साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे साइन पोस्ट याच्यामध्ये. ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने गाईडलाईन्स काढलेली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी की मुंबईतील जे उत्तर भारतीय आहेत जे टॅक्सी ऑटो ड्रायव्हर त्यांनी मराठी शिकावी. 15 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही ह्या ठिकाणी आज जो कार्यक्रम घेतलेला आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही शिबिर लावून त्यांना शिकवण्याचं जे धाडस आणि जो उद्देश केलेला आहे, खरंच तुमच्या ह्याला मी सल्यूट करतो. तर काय सांगायला सांगतो? काय आहे, हे जे आपल्या इकडचे जे उत्तर भारतीय लोक आहेत ते 40-40, 30-30 वर्षाला इकडे राहणारे लोक आहेत ते. आणि महाराष्ट्र सरकारनं प्रताप सरनाईक साहेबांनी आता नवीन आदेश काढले की 15 तारखेपर्यंत जर मराठी नाही आलं तर त्यांचे परमिट लायसन्स कॅन्सल होतील. तर त्यांना एवढं मराठी बोललं पाहिजे की कस्टमरबरोबर बसताना किंवा जे ग्राहक यांच्याकडे येतं त्यांच्याशी बोलताना तुम्हाला तेवढी मराठी तर आलीच पाहिजे. तर तेवढी मराठी शिकवायसाठी महाराष्ट्र सरकारने एक उपक्रम नेमला आहे. तर त्या उपक्रमाला आपण पुढं घेऊन 4 क्लास घेऊन 1, 2, 3 असे 4 दिवस किंवा 8 दिवस असे क्लास घेऊन आपण त्यांना मराठी शिकवतो आहे आणि सगळ्यांना प्रयत्न करतो आहे की मराठी बोलायला आलं पाहिजे या 4 क्लासमध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांची परीक्षा असते, परीक्षामध्ये पास झाले तर ते पुढं जातील, नाहीतर परत रिपीट होते. ज्याप्रमाणे आता एवढ्या मोठ्या संख्येने जे ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे सगळे आलेले शिकण्यासाठी, कशा प्रकारचा प्रतिसाद आहे त्यांचा? खूप छान प्रतिसाद आहे. आमची एक बॅच ऑलरेडी कंप्लीट झाली आणि त्याच्यामध्ये रिझल्टही चांगला आला आहे. आणि जे जुने लोक आहेत ते लवकर शिकत आहेत पण आणि प्रयत्न पण करतात शिकायचा. ज्यांना नाही येतं आहे त्यांना आम्ही जशा पद्धतीनं ग्राहकाबरोबर बोलायला पाहिजे तेवढ्या पद्धतीनं आम्ही शिकवतो त्यांना 4 दिवसांमध्ये. परिवहन मंत्र्यांनी चालू केलं आहे ते RTOमध्ये. पण RTOमध्ये काय झालं आहे की एवढी गर्दी आहे तिकडे ना, लोकांना उभा राहायला जागा नाही आहे. आणि आम्ही त्यांचाच उपक्रम आहे आपले कोकण मराठी साहित्य परिषद आहे, त्यांच्या अंतर्गत आम्ही हे काम इकडं राबवतो आहे आणि त्यांच्या ह्याच्याखालीच आम्ही त्यांच्या बॅनरखाली हे काम करतो आहे. ज्याप्रमाणे काही असे मुंबईतले लोक आहेत जे असं ज्या प्रमाणात ऐकायला येतं की आम्ही मराठी नाही बोलू, या नाही, त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? नाही, मी समजलं काय बोला. ज्याप्रमाणे काही लोक असते की ते आम्ही मराठी बोलणार नाही, आम्ही आमची भाषा बोलणार, असं जे त्यांना काय सांगू? कसं आहे माहिती आहे का, जे माजलेले आहेत ना त्यांना माहीत आहे मग मनसेची कानाखाली पडतेच आणि ती इथून पुढून पण पडेलच. पण ज्यांना खरंच मराठीची शिकण्याची गरज आहे, ज्यांना आपल्या इकडे पोट भरायचं आहे, आपल्याला इकडे धंदा करायचा आहे, त्यांना वेलकम आहे. आणि तुम्ही जर महाराष्ट्राची इज्जत करा, मराठीची इज्जत करा, तिकडच्या संस्कृती इज्जत करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता काय सांगा, आता किती दिवस हे शिबिर चालणार आहे? आता आमचा दुसऱ्या बॅचचा पहिला क्लास आहे, आज पहिला वर्ग आहे. परत असे 4 वर्ग होतात आणि त्याच्यानंतर 5व्या दिवशी आमची परीक्षा असते. परीक्षा झाल्यानंतर मग पास नापासचा रिझल्ट येतो. त्यानंतर सर्टिफिकेट पुढं सर्टिफिकेट जे नापास होतील त्यांनाही आम्ही परत बसून परत शिकवायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यानंतर जर नाही शिकले तर सरकार त्याचं डिसिजन घेईल काय करायचं ते. आपल्यासोबत ज्या शिक्षक आहेत, मराठी शिक्षक आहेत, ज्याप्रमाणे ते आता ह्या ठिकाणी जे ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांना शिकवत आहेत, थेट त्यांच्याशी जाणूया कशा प्रकारचा प्रतिसाद या शिबिरामध्ये त्यांना. आपलं नाव? माझं नाव दर्शना सरोदे. कसं काय सांगा, ज्याप्रमाणे लक्ष्मण वाघमोडे यांनी जी मोहीम हाती घेतलेली आहे भारत माहिती सरकारच्या आदेशानंतर, कसं वाटतं तुम्ही शिकवताना, तुम्हाला कशा प्रकारचा प्रतिसाद वाटतो? सर्वप्रथम तर या एवढ्या संख्येने जे विद्यार्थी येतात आहेत त्यांचं खूप अभिनंदन करते मी, कारण की कोणतीही नवीन भाषा शिकणं ही खूप मोठी गोष्ट असते. त्यासाठी त्यांचे सगळ्यात पहिलं अभिनंदन. आणि लक्ष्मण भाऊ वाघमोडे यांचं तर अभिनंदन आहेच की त्यांनी एवढी मोठी मोहीम हाती घेतलेली आहे. आणि मेन गोष्ट तर म्हणजे बोलायचं सांगेन मी की ॲज अ टीचर मला खूप आनंद होतो की मला त्यांनी एवढी मोठी संधी दिली, तर मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. धन्यवाद. लक्ष्मण वाघमोडे यांनी जे शिबिर या ठिकाणी ऑटो रिक्षा, तुम्ही कसा बघता आमच्याकडे? बघा, असं आहे ना की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे आपण जे आता हे सगळा कार्यक्रम राबवला आहे
त्यामुळे ना हे एकदम जोरात सगळं काम चालू आहे. आणि बघा, बहुतेक लोक असं बोलतात की म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे उत्तर भारतीयांचे दुश्मन आहे, उत्तर भारतीयाला मारतात. पण असं काही नाही आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याचा खाली तुम्ही बघत असाल की हजारो लोक इकडे फक्त यासाठी जोडले आहे की लक्ष्मणभाऊ वाघमोडे आणि संदेश देसाई साहेबांनी, म्हणजे यांचा माध्यम मी असू शकतो, पण या सगळ्याचं कारण आहे ना फक्त आणि फक्त लक्ष्मणभाऊ वाघमोडेच आहे. कारण काय, मी तर उत्तर भारतीय आहे, मी त्याला सपोर्ट करेल, पण या उत्तर भारतीयांना जर कोणी सपोर्ट केला आहे त्यांच्यासाठी, त्याला मराठी शिकवायसाठी त्यांच्या खिसेतून पैसे काढून याला मराठी शिकवण्याचं काम ते फक्त संदेश देसाई साहेब आणि लक्ष्मणभाऊ वाघमोडे साहेबांनी केलं आहे. आणि याचा आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्या प्रभाग क्रमांक 61च्या शाखाध्यक्ष जो कि लक्ष्मणभाऊ वाघमोडे आहे आणि त्याचा कितीही कौतुक केला तर कमी आहे. सर क्या बताना चाहिए, आप यहाँ पर अभी ट्रेनिंग ले रहे हो, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा. इधर पे सिखाया जा रहा है, जानकारी मिल रही है, बहुत अच्छा लग रहा जो लक्ष्मण वाघमोडे जी, उनके लिए क्या कहना चाहोगे? है. अरे बहुत, इधर पे हमारे वर्सोवा विधानसभा में अभी तक किसी ने सोचा नहीं. कम से कम लक्ष्मण वाघमारे सोचे, किए, हमारे लिए बहुत अच्छा हो गया, इजी हो गया, नज़दीक में हो गया. वरना आरटीओ में जाके भी भटकना पड़ रहा था, 2-2, 4-4 घंटा लाइन लगाना पड़ रहा था. कम से कम ये हमारे घर के बाजू में करके दे रहे, कितनी बड़ी अच्छी चीज़ है. कोई भी नगर सेवक अभी तक नहीं सोचा है, लक्ष्मण वाघमारे ने सोचा, कम से कम किया तो सही. सर क्या बोलना चाहोगे, जिस तरह से आज लक्ष्मण भाव ने यहाँ पे इतना अच्छा शिविर रखा मराठी सीखने के लिए आप लोग के लिए, क्या उनके लिए क्या कहना चाहोगे? महाराष्ट्र नवनिर्माण के पदाधिकारी लक्ष्मण भाऊ वाघमारे और संदेश देसाई जी के नेतृत्व में जो हो रहा है ऑटो रिक्शे वालों के लिए, अब इसकी कितनी बड़ाई करूं फिर भी कम है. सर क्या कहना चाहोगे, जो आज लक्ष्मण भाव ने इतना अच्छा मराठी सिखाने का यहाँ पे जो शिविर लिया है, उनके लिए क्या कहना चाहोगे? बहुत बहुत धन्यवाद. मैं लक्ष्मण भाव को देना चाहता हूँ, जो भी काम कर रहा है वो अच्छा कर रहा है. हम लोग बहुत प्रयास कर रहे हैं सीखने का, जो मैं सीखूं और अच्छे से गाड़ी उड़ी चलाऊं, बम्बई में रहूं. सर क्या कहना चाहोगे, जो लक्ष्मण वाघमोडे जी बहुत बहुत धन्यवाद. हम लोग का बहुत इजी दिया. आरटीओ जाना पड़ रहा था, लेकिन आरटीओ नहीं जाना पड़ा, अपना आनंद नगर में हो गया. एक भी रुपया नहीं लगा. हॉल में सिखा रहे हम लोग का मराठी बहुत अच्छे से, और गाड़ी चलाने के लिए बहुत सुविधा रहेगा. लाइसेंस वगैरह सब बच जाएगा. क्या लक्ष्मण भाव ने कोई ऐसा फीस लिया है? नहीं, कोई फिक्स नहीं लिया, पूरा बिल्कुल फ्री में करा हुआ है.